गोंदिया के जिला कलेक्टर और सीनियर सिटीजन अपील अथॉरिटी ने अपने बुजुर्ग माता पिता को मानसिक और शारीरिक रूप से प्रताड़ित कर उन्हें अपने ही घर से निकालने वाले बेटे के खिलाफ अहम फैसला सुनाया है। सीनियर सिटीजन की सुरक्षा के लिहाज से यह फैसला अहम माना जा रहा है। गौतम नगर वाजपेयी वार्ड की कौशल्या हरिराम मंदारकर और हरिराम धाणु मंदारकर खुद के मालिकाना हक वाले घर में रहते थे। जिस घर की बात हो रही है वह कौशल्या मंदारकर के नाम पर है। वे बुढ़ापे में शांति से जीवन जीने की उम्मीद कर रहे थे। वहीं उनका अपना बेटा दिनेश मंदारकर उनसे संपत्ति को लेकर बार बार बहस कर रहा था। वह उन्हें गालियां दे रहा था और धमका रहा था। लगातार झगड़ों के कारण बुजुर्ग दंपत्ति का जीवन असहनीय हो गया था। अपने बड़े भाई से बहस के बाद उसने गुस्से में अपने माता पिता को घर से निकाल दिया और उनका सामान भी बाहर फेंक दिया। इस वजह से बुजुर्ग दंपत्ति को कहीं और शरण लेनी पड़ी। इस मामले में हरिराम मंदारकर ने गोंदिया शहर के पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई थी। उसके बाद सीनियर सिटीजन एक्ट के तहत न्याय के लिए अर्जी दी गई थी। सुनवाई के दौरान डिस्ट्रिक्ट मजिस्ट्रेट ने साफ किया कि घर बुजुर्ग दंपत्ति का है और कहा कि बच्चों को उनकी मर्जी के बिना घर में रहने का कोई कानूनी हक नहीं है। उन्होंने यह भी कहा कि सीनियर सिटीजन को अपने घरों में इज्जत और सुरक्षा के साथ रहने का पूरा हक है और बच्चों को 15 दिनों के अंदर घर खाली करने का आदेश दिया गया। नाही, ह्याच्यात एक अपील आमच्याकडे आलं होतं. त्या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी होती की आई-वडिलांनी एक स्वतःच्या स्वार्जित उत्पन्नामधून एक घर बांधलं होतं. त्या घरामध्ये आई-वडील आणि मुलं सगळे एकत्र राहत होते. आई-वडिलांचे आणि मुलांचे काहीतरी प्रॉपर्टीवरून असेल किंवा इतर याच्यावरून वाद होत असतील. जे घर आई-वडिलांनी स्वतः बांधलं होतं त्याच्यातूनच मुलांनी त्यांना घराबाहेर काढलं आणि मुलांना त्या घराचा ताबा घेतला होता आणि आई-वडिलांना बाहेर काढून ते रस्त्यावर आले होते. म्हणजे त्यांचं सामान सगळं बाहेर टाकून दिलं होतं आणि ते शेवटी भाड्याने जागा घेऊन राहत होते. असं प्रकरण जेव्हा समोर आलं त्याच्या वस्तुस्थितीची आम्ही पूर्ण चौकशी केली. आमच्या इकडे त्याच्यावरती काही हिअरिंग पण झाली आणि त्याच्यामध्ये मुलांनीही मान्य केलं की माझी चूक झाली, परंतु आता वडिलांचा त्याच्यावरती कारण वडिलांचा आणि त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणावर वाद झालेले आहेत आणि त्यांनी आई-वडिलांना मारहाण करण्यापर्यंत सुद्धा पाळी गेलेली होती. तर त्याच्यामुळं वडिलांची इच्छा नव्हती की आम्ही एकत्र राहू आणि ते घर आई-वडिलांनी स्वतः बांधलेलं असल्यामुळे मग त्या घराचा ताबा आई-वडिलांकडे द्यावा आणि मुलांना स्वतः त्याच्यातून बाहेर पडावं, अशा प्रकारचा निर्णय आम्ही तिथे त्या प्रकरणामध्ये दिलेला होता. किती दिवसात त्यांना मुलाला घर खाली करून आई-बाबांना द्यायचं आहे? एक 15 दिवसाचा कालावधी त्यांना दिलेला आहे, की 15 दिवसाच्या कालावधीत त्यांनी ते घर त्यांना पूर्ववत करून द्यावं, असा निर्णय देण्यात आलेला आहे.